सर काका नमस्कार. सर आज आपलं कसं 12 दिवस संपलं हे ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही आले पहिल्यांदा बिईंग अ सिनियर सिटीजन आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट भाईंदरपासून तुम्ही येतं आणि इतका कष्ट घेऊन. सो जेव्हा माझ्याकडे जेव्हा आले होते तुम्ही लाईक तुम्ही भरपूर ट्रीटमेंट घेतलं तर त्याबद्दल जरा सांगा. आज आपला 12 दिवस आहे, आपल्याला आणखी थोडे दिवस लागेल ट्रीटमेंटसाठी, तर मग तुमचं असं हे फीडबॅक सांगा. पहिल्यांदा कसं होता सर्जरीसाठी तुम्हाला सांगितलं होतं, जसं तुम्ही ऑलरेडी टेस्ट केलं होतं, मेंटली प्रिपेअर्ड पण झालं होतं की बाबा सर्जरी करायचंय, हेच ऑप्शन राहिलेलं आहे. तर जरा हे सांगा तुम्ही, तर कसं आहे की लोकांना पण जरा आपल्याला माहीत पडणार की कसं, आणि त्याप्रमाणे आम्ही पण प्रोग्रेस इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ते सांगा मॅडम तुम्हाला कसं पहिल्यांदा काय होतं. पहिलं मला भरपूर म्हणजे जून पासूनचा त्रास होता. ओके. आणि इथे मी आली कधी आता मार्च मध्ये. ओके. जानेवारी पासून जानेवारी 27 जानेवारी पासून म्हणजे भरपूर त्रास असं म्हणजे चालायचं नाही, बेड मध्ये पण तुम्हाला ते बसली तरी काळा मारायचा, झोपली तरी काळा वळायचं असलं कुशीवर वळायचं असलं तरी काळा मारायचं. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे म्हणजे असं MRI केला, डॉक्टरकडे गेलो. ओके. डॉक्टरनी सर्जरी सांगितली, 2 डॉक्टरना दाखवलं. ओके. दोन्ही डॉक्टर बोलले की सर्जरी करावं लागेल. आम्हाला सर्जरी करायचीच नव्हती. ओके. कारण एक डॉक्टर बोलला की सर्जरी केलं की तिला 1 बॉटल रक्त चढवावं लागेल. बरोबर, कमजोरी आहे, आयरनचं पण कमी होतं ना. राईट हेमोग्लोबिन पण. म्हणून मग ही बोलली नाही मला दुसऱ्याचं रक्त नको, मी काही करणार नाही. ओके. ओके. मग नंतर आम्ही दुसरे एक लेप आयुर्वेदिक आहे ना त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे 1 महिना जवळ केलं. ओके. तिकडे थोडा फरक पडला होता, नाही ना, पण वेळ लागणार होता. बरोबर. आम्हाला एवढा वेळ प्रॉब्लेम होता, म्हणून मग आम्हाला एकाने सांगितलं की इकडे, म्हणजे पहिल्यापासून तर सांगतच होता. बरोबर. पण डॉक्टरांच्याकडे मला समजलं ते प्रॉब्लेम कुठे होते तुम्हाला, कारण ते 4 ठिकाणी होते. 4 ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होते. ती गादी बाहेर आलेली आहे, जोपर्यंत ती गादी जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते रिलीफ होणार नाही. ते गादी एकदा आतमध्ये गेली तर देन द लाईफ बिकम्स इझी, शी कॅन वॉक प्रॉपरली एंड ऑल. ते कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट प्रॉपर होतं. ते ओव्हरऑल ट्रीटमेंट साठी यू आर हॅपी. आता 12 दिवस पेन म्हणजे बराच फरक पडला. बराच फरक ना, म्हणजे चालायला गेलेला त्यावेळी सुद्धा बोंब मारत होती ना. ठीक आहे. त्यामध्ये जरा इम्प्रुव्हमेंट. म्हणजे अशी 2 मिनिटं पण उभी राहू शकत की इथून कळा सुरू व्हायच्या, मग जिथे असून तिथे काहीतरी घेऊन बसायची, असं उभीच नाही. आता जर कोण नसलं तरी मी आता एकटी घरात वावरू शकते, राहू शकते. आता पहिली नाही. थोडंसं डिसिप्लिन, जे एक्सरसाइज सांगितले ते जरा करा प्रॉपरली. काय खायचं नाही का, आंबट सांगितलं कमी करा, ते पूर्ण कमी. ओव्हरऑल हॅपी ना तुम्ही. हो. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, धन्यवाद.